ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराच्या जवानांशी यावेळी संवाद साधणार आहेत। पाकिस्तानला गुडघ्यावर आणणाऱ्या भारतीय जवानांचं मनोधैर्य आणखी उंचावण्याचा एक प्रयत्न आहे। सीमा भागातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराची सुद्धा यावेळी या दौऱ्यादरम्यान पाहणी केली जाणार आहे। दिल्लीतील निवासस्थानावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू काश्मीरकडे आता रवाना झाले। बदाम बागेत सुद्धा पाहणी करण्यात येणार आहे। श्रीनगरमध्ये आता ही दृश्य आपण पाहतोय। जम्मू काश्मीर हे खरं तर आता जम्मू काश्मीरमधले दृश्य आहेत। राजनाथ सिंह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत, त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय। यावेळी भारतीय सैन्यांशी ते चर्चा सुद्धा करणार आहेत। सैन्यांचं मनोधैर्य वाढवण्यात पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सैन्यांची यावेळी चर्चा केली जाणार आहे, त्यांचं मनोबल वाढवलं जाणार आहे। तर सीमावर्ती भागात ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्या भागाची सुद्धा पाहणी केली जाणार आहे। विशेषतः बदाम बागेमध्ये पाहणी केली जाणार आहे। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह खरं तर ऑपरेशन सिंधू नंतर पहिल्यांदाच आता जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच्या घडामोडीची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहणार आहोत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढकेजी जोडले। सतीशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की मागे ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या त्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती अद्यापर्यंत काही थांबण्याचं नाव घेत नाहीत। आज राजनाथ सिंह यांचा जम्मू काश्मीर दौरा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान ते सैन्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। हा दौरा कितपत महत्त्वाचा आहे? नक्कीच महत्त्वाचा आहे। ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा हा मिशन फत्ते केल्यानंतर त्याच्यानंतर जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला ते संबोधन केलं, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदमपूर एअरबेसवर त्या ठिकाणी गेले। त्यांच्याशी त्या जवानांच्या एअरफोर्सच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला आणि तिथला एकूणच जो समा होता, एकूणच तिथलं वातावरण होतं त्यावर स्पष्टपणे दिसत होतं की कसा देश जो आहे या आर्म फोर्सेसला कॉंग्रॅच्युलेट करतोय, कसा त्यांच्यामध्ये जोश आहे। आणि त्याचा आता पुढचा टप्पा म्हणजे जसा एअरफोर्सचा त्या ठिकाणी रोल होता, इट्स अ काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांचाही रोल होता। आता आर्म फोर्सेसच्या एका युनिटला रक्षा मंत्री जी आहे राजनाथ सिंह जम्मू काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहेत। नक्की त्याच्या माध्यमातून ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचं पोस्चरिंग की या संपूर्ण देश सरकार हे आर्म फोर्सेसच्या सोबत त्या ठिकाणी त्याच्या ह्याच्यात आहे आणि या अनुषंगानं नक्कीच आपल्या जवानांचं जे आहे मनोधैर्य वाढवण्याचं काम रक्षा मंत्री त्या ठिकाणी जाऊन करतील आणि एक प्रकारे पुन्हा पाकिस्तानला आणि सगळ्या जगाला हा संदेश आहे की आम्ही एक आहोत, आमचे जवान जे आहेत त्यांच्यासोबत आमचं सरकार त्या ठिकाणी। आणि मुख्यतः हाच भाग होता जम्मू आणि काश्मीरचा जिथे मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं अशा प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते अयशस्वी झाले। रक्षा मंत्रींची ही भेट एक प्रकारे पोस्चरिंग आहे आणि संपूर्ण देश कसा एक आहे।